नमस्कार. आपल्या सोबत आहेत गृहराज्यमंत्री योगेश कदम. त्यांच्याशी आपण बोलूया. सर, मध्ये स्वागत आहे तुमचं. निवडणुकीचे दिवस आहेत. मला वाटतं आजचा आणि उद्याचा दिवस आहे प्रचारासाठी. तर काय एकंदरीत तुमच्या मतदारसंघामध्ये स्थिती आहे? मतदारसंघामधल्या सगळ्या जिल्हा परिषद आणि सगळ्या पंचायत समिती आम्ही 100% जिंकतो. विधानसभेच्या निवडणुकीमध्येच जेवढे गट आहेत ते सगळ्यांमध्ये आम्हाला लीड होतं आणि खर तर रडण्याचा माझा स्वभाव नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मित्रपक्षामध्ये कोणी माझं काम केलं, कोणी माझं काम नाही केलं, या सगळ्या गोष्टींवरती मी आज काही चर्चा करणार नाही. परंतु जी जनता ज्या आमच्या मित्रपक्षामध्ये असलेले जे माझे सहकारी आहेत ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे माझ्यासोबत होते आजही तर माझ्यासोबत आहे. त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की ज्यावेळेला 9 तारखेला निकाल लागेल सगळ्याच्या सगळ्या सीटा दापोली विधानसभा मतदारसंघामधल्या हे आम्ही जिंकतोय. आपण असं बघतो की जिल्ह्यामध्ये अनेक लोक आहेत महायुतीतले की जे एकत्र आहेत. दापोलीमध्ये काय असं झालं की एकत्र येऊ शकलं म्हणून? त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. खरं तर महायुतीची चर्चा चालू असताना, विशेषतः युतीची चर्चा होत असताना नगर परिषदांच्या ज्या वेळेला चर्चा झाल्या त्याच वेळेला जिल्हा परिषद पंचायत समितीचा देखील फॉर्म्युला हा ठरवलेला होता. फक्त तो आता आपण डिक्लेअर करायचा नाही, तो आपण निवडणुकीच्या वेळेस आपण करू अशी चर्चा होती. त्यानंतर जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या झडपीच्या त्यावेळेला पुन्हा आम्ही ह्याच्यावरती चर्चा केली आणि तोच जो फॉर्म्युला आम्ही अंतिम केला होता त्याच्यावरती आमचा अंतिम निर्णय झाला. आणि त्यानंतर मग स्थानिक पातळीवरती त्याला करायची विरोध हा झाला होता. माझी त्यांच्यासोबत एक बैठक देखील झाली होती. परंतु जो फॉर्म्युला वरना ठरवला गेला होता तो खालच्यानी ते नाकारला. परंतु तोच फॉर्म्युला हा अन्य मतदारसंघामध्ये स्वीकारला गेला, पण इथे स्वीकारला गेला नाही. आता ह्याची कारण मी काय सांगू शकत नाही. त्यामुळे माझ्याकडनं तयारी होती युती करायची आणि कुठला जिल्हा परिषद गट सोडायचा, कुठला पंचायत समिती गट सोडायचा हे देखील ठरवून झालं होतं. पण त्यानंतर ह्याच्यामध्ये कोणी ह्याच्यामध्ये आडकाठी आणली मलाही माहिती नाही. माहिती आहे परंतु मी ते बोलणार नाही. परंतु आज ठीक आहे, आता त्याच्याने नुकसान कोणाचं होईल हे लक्षात येईल निकालाच्या दिवशी. पण आता तुम्ही मतदारसंघामध्ये फिरताय तर लोक याबद्दल काही बोलतायत का, नाराजी व्यक्त करतायत का? युती नाही झाली म्हणून? हे तुमचे जे कार्यकर्ते आहेत किंवा मतदार आहेत? नाही, अशी एकही गावामध्ये एकाही व्यक्तीने या बाबतीमध्ये नाराजी व्यक्त केलेली नाही. किंबहुना आज युती व्हावी ही कार्यकर्त्यांची इच्छा होती, परंतु नाही झाली म्हणून त्याच्याने काही नुकसान होते असंही काही नाही. फक्त आज शेवटी आम्ही सरकारमध्ये आहोत, मी राज्यमंत्री आहे. अशा वेळेला युती व्हावी. जसं खेड नगर परिषद मध्ये देखील आज जसं आम्ही 21-0 केलं, युती नसली झाली तर सुद्धा आम्ही 21-0 करणारच होतो. पण तरी सुद्धा आज मी राज्यमंत्री आहे आणि मी सरकारमध्ये एकत्र असताना माझ्या मतदारसंघामध्ये युती न होणं हा संदेश देखील मला द्यायचा नव्हता. तो चुकीचा मेसेज गेला असता. म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन मला हे इलेक्शन मला लढायचं होतं. परंतु ही भावना दोन्ही बाजूने असली पाहिजे. एका बाजूने असणं काय अर्थ नाही आणि म्हणून मला वाटतं ते होऊ शकले नाही. म्हणून नाराजी अशी कुठेच मला जाणवलेली नाही. जेव्हा आपण असं म्हणतो की 18-0, 21-0, तेव्हा विरोधकांना कुठे जागा नाही किंवा त्यांचे मुद्दे चुकतायत असं असतं की आणखी वेगळं काही असतं राजकीय दृष्ट्या? हे पोषक लोकशाहीसाठी योग्य आहे की काय आहे? त्याचं विश्लेषण कसं करतात? नाही, शेवटी निवडणूक ही निवडणूक असते. आज खेळला जेव्हा 21-0 झालं त्यावेळेला जनतेने जर का आमचे विचार स्वीकारलेले असतील, जनतेला जर का मान्य असेल की प्रत्येक उभारलेला जो लोकप्रतिनिधी आहे तो शेवटी आज त्याच्या पाठीशी योगेश कदम उभे आहेत, आज त्याच्या पाठीशी शिवसेना पक्ष उभा आहे, त्याच्या पाठीशी आज एकनाथ शिंदे साहेब उभे आहेत. ह्या मुद्द्यावरनं आणि आपण जी काही विकास कामं करतोय, जी काही धडपड आमची चालू आहे हे विकास कामांसाठी, ती जनता पाहते आणि त्याला जर का रिस्पॉन्स हा पॉझिटिव्हली मिळत असेल तर त्याच्याने मला वाटत नाही लोकशाहीसाठी घातक असेल. उलट मला वाटतं इनफॅक्ट हे लोकशाहीसाठी चांगलं आहे की जनता जेव्हा एकाला संधी देते त्याला आजमावून बघत असते ना. जेव्हा मला 2019ला जनतेने मला आजमावून बघितलं, नवीन मुलगाला आपण एकदा संधी देऊन बघू. दुसरी निवडणूक ही अतिशय महत्वाची असते. त्यामुळे जनता तुम्हाला त्यांची सगळी चाचपणी करून झालेली असते आणि ते निकषावरती आलेले असतात, निष्कर्षावरती आलेले असतात. म्हणून मला वाटतं 2024ला मला 19 पेक्षा जास्त मताधिक्य मिळालं.
अशा वेळेला नक्कीच या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते शून्य होतात म्हणजे काय आम्ही त्याच्यामध्ये काही वेगळं केलेलं नाही. निवडणुका मी आजपर्यंत जसं मी लढत आलेलो आहे आजपर्यंत त्याचपर्यंत आम्ही लढतोय, काय वेगळं आम्ही करत नाही आहोत. जनतेमध्ये आमचं जे काही काम आहे ते पोहोचतंय आणि जनता आम्हाला स्वीकारते म्हणून आमचा हा विजय होतो. तुम्ही आमदारकीच्या वेळेला एक खूप जोरात प्रचार केला होता की 3,000 कोटींची विकास कामं झाली. त्याचा किती फायदा या वेळेला दिसतो आहे? ते 100% आहे ना. आज कुठल्याही गावामध्ये आम्ही गेलो की मी कुठल्या सभा वगैरे घेत नाही. गावामध्ये जेव्हा भेट देतो मी चर्चाच करतो आणि चर्चा करत असताना ग्रामस्थांकडनं जे उद्गार येतात ते हेच आहेत की तुम्ही प्रचंड विकास कामं आमच्या गावामध्ये केलेली आहेत. अनेक अशी गावे, पण मला वाटतं दापोली मतदारसंघामधले एकही गाव असं नाही की जिथे 1 कोटीपेक्षा कमी काम केलं. त्यामुळे जनता ही समाधानी आहे. होय, पण 100% विकास झाला असंही नाही. त्यामुळे ह्या पुढच्या अपेक्षा देखील आहेत, त्या देखील आम्ही 100% पूर्ण करू. पण प्रतिसाद जनतेकडनं विकास कामांच्यासाठीच ह्या निवडणुका महत्वाच्या आहेत हे वातावरण जनतेमध्ये आहे. एमआयडीसीचा विषय आहे. मंडणगड एमआयडीसी असेल, रतखार्ड्यामधील एक हब आहे जे तुम्ही करणार आहात, परत जेटीचा विषय आहे, दापोली खेड रस्ता आहे. हे सगळे कामं कधी पूर्ण होणार आहेत? विशेषतः मंडणगड एमआयडीसी या एमआयडीसीच्या बाबतीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत देखील आम्ही कालच चर्चा केली. उद्योग मंत्री साहेब देखील, उदय सामंत साहेब देखील सोबत होते. त्यांच्या उदय सामंत साहेबांच्या भाषणामध्ये देखील त्यांनी हा काल मुद्दा घेतला होता की मंडणगड एमआयडीसीचा 200 एकर आपण एक्विडेशनच आपण करतोय. त्याची प्रोसेस देखील म्हणजे त्यांचा जो महामंडळाचा ठराव लागतो ठराव देखील झालेला आहे, त्याला मंजुरी देखील मिळालेली आहे. आता त्याचं नोटिफिकेशन काढायची प्रोसेस आता चालू होईल. म्हणजेच एमआयडीसी करण्याच्यासाठीचं पहिलं महत्वाचं पाऊल आपण उचललेलं आहे. ते 100% पुढच्या 8 ते 9 महिन्यामध्ये त्या एक्विडेशनची प्रोसेस जे त्याला जो कालावधी लागतो त्या कालावधीमध्ये ते पूर्ण होईल आणि तिथे चांगली कंपनी यावी, चांगला तिथे उद्योग यावे ह्यासाठी जे आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतोय. हरणी जेट्टीचा जो प्रश्न आहे तर मला वाटतं 1 वर्षाच्या आतमध्ये ही जेट्टी पूर्ण होईल, 1 ते 6 वर्षाच्या आतमध्ये. आणि एमएसआरटीसीच्या माध्यमातून माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या लिडरशिप खाली आपला जो कोस्टल रोड होतोय त्या कोस्टल रोडवरती जे काही हब्स आहेत बेसिकली असे काही ठिकाणं ज्या ठिकाणी 25 एकर, 100 एकर, 200 एकरच्या अशा जागा निवडायच्या आणि तिथे मास डेव्हलपमेंट करायची, तिथे टुरिझमला तिथे चालना मिळेल अशा पद्धतीने तिथे डेव्हलपमेंट करायची आणि ती जी गावं आहेत त्यांना विकसित करायचं, असं पूर्ण मेजर मोठा प्लॅन तो देखील आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. या सगळ्यामध्ये आम्ही सक्रिय आहोत. रस्त्याबद्दल दापोली खेड एक लक्षात घ्या, हा जो आपला रिंग रोड आहे म्हणजे खेड पासून दापोली, दापोली पासून मंडणगड, मंडणगड विसापूर मार्गे जो महाडपर्यंत रस्ता जातो हा पूर्ण रस्ता आपण हॅमच्या अंतर्गत घेतलेला आहे. मला पूर्णपणे कल्पना आहे की आता त्या रस्त्याचं काम चालू असल्यामुळे त्याचा त्रास होतोय, परंतु हा 6-8 महिने एका वर्षभराचा त्रास असणार आहे. जेव्हा रस्ता बनवून पूर्ण होईल एक तर रोड वायडनिंग असेल, ऍक्सिडेंट होणार नाहीत आणि जेव्हा हा रस्ता पूर्ण होईल त्यावेळेस 15 वर्ष म्हणजे 10 वर्ष तर त्या कॉन्ट्रॅक्टमध्येच मेंटेनन्स आहे. 10 वर्ष या रस्त्यावरती एकही रुपयाचा निधी खर्च करावा लागणार नाही, एकही खड्डा पडणार नाही. त्याच्या ड्रेनेज पासून गटरपासून पूर्ण प्लॅनिंग आपण केलेलं आहे आणि जी क्वालिटी असणार ती टॉप क्वालिटी असणार आहे. हॅमचे रस्ते हे अन्य रस्त्यांसारखे नसतात, त्याची क्वालिटी वेगळी असते. म्हणून थोडा आता त्रास होतोय, मला त्याची कल्पना आहे, परंतु हा तात्पुरता त्रास आहे. पुढचे 15 ते 18 वर्ष त्या रस्त्यांकडे आपल्याला पाहावा देखील लागणार नाही, इतका चांगला रस्ता होतो. शेवटचे 2 प्रश्न. एक प्रश्न हा आहे की सध्या तुम्ही जेव्हा लोकांकडे जाताय मतदानाच्या निमित्ताने, तर लोकांची काय मागणी आहे, काय त्यांना अपेक्षित आहे, तुम्हाला काही असं विशेष त्यामधून काही असं जाणवतंय का? तुम्ही त्याबद्दल काही सांगू शकाल? तर मागण्या तर अनेक येतात. निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि पण तरी सुद्धा जेव्हा आमदार म्हणून आपण जेव्हा गावामध्ये जातो किंवा आज मंत्री म्हणून जेव्हा आम्ही गावामध्ये जातो त्यावेळेला अपेक्षा या जास्त असतात, त्यामुळे त्या पद्धतीच्या मागण्या येतात. परंतु कोकणाचा एकंदरीत सर्वात मोठा आणि जटिल जो प्रश्न आहे तो रोजगाराचा आहे आणि विशेषतः मला सांगायला की बचत गट, महिला बचत गट देखील मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह आहेत, त्यांच्या देखील अपेक्षा वाढलेल्या आहेत. तर आपण त्यावरती देखील आता आपण काम करतोय. आपल्या दापोली तालुक्यामधलं पहिलं महिला बचत गट विक्री केंद्राचं काम देखील आपण आता पूर्ण केलंय. 2 कोटीचा निधी आपण त्याच्या कशासाठी आणला होता. महिला बचत गट ग्रामीण भागामधल्या ज्या ज्या वस्तू तयार करतात त्या विकण्यासाठी तर त्यांचं हक्काचं विक्री केंद्र हे आपण दापोली तालुक्यामध्ये आता लवकरच पुढच्या 2 महिन्यामध्ये आपण चालू करतोय. तर महिला बचत गटांच्या देखील अनेक मागण्या येतात. तर अशा विविध मागण्या आहेत, परंतु नक्कीच रोजगार आणि आर्थिक दृष्टिकोन हा जनतेचा बदलतोय आणि ते त्या दृष्टीने मागण्या देखील अनेक येत असतात. काय आव्हान कराल?
आपल्या माध्यमातून एवढंच आवाहन करेन की येणाऱ्या 7 तारखेला आपण शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना आपण विजयी करा. हे सर्व उमेदवार हे माझे सहकारी आहेत. हे सर्व उमेदवार म्हणजे माझे डावे आणि उजवे हात आहेत. आणि सरपंच पासून ते आमदारांपर्यंत ज्या वेळेला एकच साखळी असते, एक विचाराचे जेव्हा लोकप्रतिनिधी असतात, तेव्हा गावाच्या विकास कामांना अजून चालना मिळते. चुकून जर का कोणी विरोधी विचाराचा आला तर तो आमदाराकडे कधी 5 वर्षामध्ये येत देखील नाही, कुठल्या विकास कामांसाठी पाठपुरावा देखील करत नाही. नुकसान त्या भागामधलं गावाचं होतं. आणि म्हणून आपण येणाऱ्या 7 तारखेला शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून विजय करा. एवढीच विनंती. धन्यवाद. हे होते गृहराज्यमंत्री योगेश कदम, ज्यांनी आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समर्पकपणे दिलेली आहेत, सडेतोडपणे दिलेली आहेत. आता निवडणुका लवकरच आहेत, त्यांनी आवाहन केलेलं आहे. आता पुढचा निर्णय हा तुमच्या हातात आहे. धन्यवाद.